आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अकोल्यातून। अकोला पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना झालेले। मनसेच्या कर्णबाळा दुनबळे यांच्या अटकेसाठी हे पथक रवाना झाले। दुनबळे यांच्या अटकेसाठी 3 पथकं रवाना झाली आहेत। मिटकरी दुनबळेंमधील वाद हा शिगेला पोहोचलाय। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अकोला पोलिसांचं पथक हे मुंबईकडे रवाना झालेलं आहे। मनसेच्या कर्णबाळा दुनबळे यांच्या अटकेसाठी हे पथक रवाना झालेलं आहे। दुनबळे यांच्या अटकेसाठी 3 पथकं एकूण रवाना झाली आहेत। अमोल मिटकरी आणि दुनबळे यांच्यामधला वाद आता चांगला शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मिटकरी आणि दुनबळे यांच्यामधला हा वाद आहे आणि सध्या हा वाद शिगेला पोहोचलाय। 3 पथकं एकूण पाठवण्यात आलेली आहेत। दुनबळे यांच्या अटकेसाठी ही रवाना झालेली आहेत। तर अकोल्यातनं दुनबळे यांच्या अटकेसाठी पथक रवाना झालेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण घेणार आहोतच। सध्याची महत्त्वाची बातमी समोर येतेय। मनसेचे पदाधिकारी कर्णबाळा दुनबळे यांना अटक करण्यासाठी अकोला पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना झालंय। अकोला पोलीस दलातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातनं एक पथक रवाना करण्यात आलंय। काल अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आमदार अमोल मिटकरी यांची मुलीसह ठिय्या आंदोलनानंतर आता अकोला पोलिसांकडूनच कर्णबाळाला अटक करण्यासाठी हे पथक रवाना झालंय। अधिक माहिती घेऊयात। शुभम बायस्कर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शुभम, काय अधिक माहिती? काल अकोला जिल्ह्याचं जे पोलीस अधीक्षक कार्यालय आहे त्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यावर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत अमोल मिटकरी आणि त्यांच्या कन्या यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। भारतीय संविधानाची प्रत आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा प्रतिमा त्यांच्या हातात होती। त्यावेळेला त्यांनी बोलताना आरोप केला होता की कर्णबाळा दुनबळे जे मनसेचे पदाधिकारी आहेत ते वारंवार मीडियासमोर येत आहेत, प्रतिक्रिया देत आहेत, तरी देखील त्यांना अटक का होत नाही असा सवाल मिटकरींनी उपस्थित केला होता। एकंदरीतच जर पाहिलं तर अमोल मिटकरी यांचं जे काही मारहाण प्रकरण असेल, गाडीची तोडफोडीचं प्रकरण असेल, अकोला पोलीस संवेदनशीलरित्या प्रज्ञा हे प्रकरण हाताळतायत। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता थेट अकोला पोलीस जे आहे ते ऍक्शन मोडवर आलेलं आहे। कर्णबाळा दुनबळे यांना अटक करण्यासाठी अकोला पोलीसांचं पथक जे मुंबईला रवाना झालंय। मात्र आतापर्यंत जी माहिती प्राप्त आहे त्या माहितीप्रमाणे कर्णबाळा जे आहे ते नॉट रिचेबल येत असल्याची माहिती आहे प्रज्ञा। नक्कीच, मात्र सध्या जी माहिती येते नॉट रिचेबल असल्याची, त्याबरोबरीनं सध्या 3 पथकं कुठे कुठे रवाना करण्यात आलेली आहेत याबद्दल काही माहिती मिळू शकले का? आणि शेवटचं लोकेशन दुनबळेंचं काही समजू शकले का? तुर्तास या संदर्भात कोणतीही माहिती आलेली नाही आहे। सुरक्षितता व गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून जी पथकं आहेत ती वेगवेगळ्या भागांमध्ये कर्णबाळा यांचा शोध घेत आहे प्रज्ञा। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी शुभम।